गुढीपाडवा संदर्भातल्या काही कलाकृती आपण इथे दाखवत आहोत. पहिल्यांदा आपण काय बघितलं, एकंदरीत रेश हवाई स्वच्छ करतो. रेषा आखताना शक्य तेवढी आखा, म्हणजे आता तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस करत त्यानुसार मला वाटतं एवढी आखली आहे. थोडं पुढे सरकलात पुढचे आखले तरी चालेल. ठीक आहे, जास्त जाड घेतलं नाही, बारीक घेतलं नाही. अशा 2 रेषा. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांना. वरती आपण गोल काढला. वरती हा थोडा अंडा गोल किंवा फक्त प्रॉपर गोल जरी काढला तरी चालेल. टर्न टाकलं आतमध्ये. आता ह्याला तुम्हाला तांबे द्यायचं, तांबे द्यायला तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे जर तांब्यासारखं झालं. आता याच्या पुढचं बघू आपण. एका सेकंड ते दिसत नाही येतं. आता इथून सरळ एक रेष आहेच आहे, फक्त इथं उलटा एस काढला आपण. ओके, थोडंसं अशी एक रेष टाकली. ठीक आहे, आणि इथे लॉक केलं, इथे लॉक केलं. साड्यांची घडी दिसतीये. थोडीशी अस्पष्ट अशी रेष इथं काढली आपण. हा थोडासा गैर दिसतो. आता ही वरपर्यंत तुम्ही घेतली तरी चालेल. ओके, या अँगलने बघितलं अजून जास्त क्लिअर होईल. ते थोडं डार्क करून घ्यायचं. हे अजून छान दिसेल. आता गाठ्यांमध्ये आपण बघू. पानं काढायची असतील तर पानं हे थोडे फक्त आपण असे टर्न्स टाकले काही. आता हे कसंही कुठेही कसंही घ्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पानं काढताना पण तुम्ही छोटे छोटे बिंदू इथे काढू शकता. हे तुमच्यावर जेवढा तुमच्याकडे वेळ आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते थोडं लवकर दाखवते, कारण एवढा वेळ आपल्याकडे नाही. ठीक आहे, गाठ्या मगाशी बघितल्या आपण. त्यातली गाठी आपण 15 वाली काढू. आता ह्याच्यामध्ये आणखी आपण असं करू शकतो, फक्त डायरेक्ट असं जरी फोडलं तरी गाठी छान दिसू शकते. ठीक आहे, आता फक्त फुलांची माळ राहिली. डायरेक्ट फुलांची पुंजके इथे ठेवायचे अशा साईडला. म्हणजे फक्त ऑरेंज कलर असा घेतला, ऑरेंज तरी चालू शकतो. ठीक आहे, कसं वाटते? सोपी आहे, अवघड वाटते? आता यातलं तुमचे 2 एलिमेंट झालेले आहेत. बाकीच्या एलिमेंटची प्रॅक्टिस करा फक्त आपण. आशा करतो की व्हिडिओ आवडला असेलच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायला सुद्धा हरकत नाही. धन्यवाद. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.